निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन. तर अजित पवारांना निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याची भीती वाटते, राऊतांचा पलटवार. जरांगेंना निजाम मान्य पण डॉक्टर आंबेडकर मान्य नाहीत, नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका. या बांडगुळाला भुजबळांवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? विखेंनाही घरी पाठवू, नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल. कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, पोस्टरचा आशय. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला महत्त्व, पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेरोजगारांचा ठिय्या. पोलिसांकडून परवानगी नसतानाही आंदोलन सुरू. आंदोलक एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर करणार होते आंदोलन. शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीसाठी एकत्र येणार. बैठकीत साखर कारखान्यांसंदर्भात होणार महत्त्वाची चर्चा. घायवळ परदेशात पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार. स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बॉटल फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात. सांगोल्याच्या कोळा गावातील तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात. दारूच्या नशेत बॉटल फेकल्याची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती. अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ. 3 महिन्यांचं वीज बिल देखील माफ होणार. इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा. बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर राहणार उपस्थित. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकेत सुद्धा उपस्थित राहणार. ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती, ज्याची किंमत इंदिरा गांधींना जीव गमावून चुकवावी लागली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांचं विधान. पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पबमध्ये मद्यविक्रीचा मनसेकडून पर्दाफाश. शासनाचे नियम डावलून पहाटे 3 पर्यंत मद्यविक्री. पब कायमचा सील करण्याची मनसैनिकांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातल्या दारू अड्ड्यावर आमदारांची धाड. आमदार राहुल आवाडे यांनी अड्डा बंद पाडला. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई. पुण्याच्या धनकवडी परिसरात 2 गटात तुफान राडा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांकडून मारहाण. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील घटना. प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून चाकूनं वार करून केली हत्या. पुण्यामध्ये मनाचे श्लोक चित्रपट बंद पाडणं पडलं महागात. थिएटरमध्ये जाऊन राडा करणं कार्यकर्त्यांना भोवलं. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील न्यायालयाचं उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित. संभाजीनगरमध्ये खदानीत पोहताना 2 वर्गमित्रांचा बुडून मृत्यू. गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारातली घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही बुडाल्याची माहिती. बुलढाण्यात सोनाळा टोणगी मार्गावर केळीचा ट्रक पलटल्यानं 2 मजुरांचा जागीच मृत्यू. अंजनगाव सुर्जीमधील 4 जण गंभीर जखमी. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर. अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर. ड्युरंड रेषेच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार. पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर तीव्र हल्ला. काबूलवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर. पाकिस्तानच्या 12 सैनिकांचा मृत्यू.